नागेवाडी परिसरात भाचीला आक्षेपार्ह शब्द बोलल्याच्या वादातून तरुणावर धारधार शस्त्राने हल्ला झाल्याची गंभीर घटना समोर आली आहे। या हल्ल्यात तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला। मात्र घटनेनंतर चंदनझिरा पोलिसांनी अजिबात वेळ न दवडता तपासाची चक्रे वेगाने फिरवली आणि अवघ्या काही तासात संशयित आरोपीला जेरबंद केले। नागेवाडी परिसरात काल रात्री घडलेल्या या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे। मिळालेल्या माहितीनुसार संतोष लांडे यांच्या भाचीला नितीन पवार यांना आक्षेपार्ह शब्द बोलल्याचा आरोप आहे। याच कारणावरून संतप्त झालेल्या संतोष लांडे यानं निखिल पवार याला रस्त्यात गाठून धारदार शस्त्राने हल्ला केल्याचं समोर आलंय। हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या तरुणाला तातडीनं रुग्णालयात दाखल करण्यात आलं, मात्र उपचार सुरू असतानाच त्याचा मृत्यू झाला। दरम्यान घटनेची माहिती मिळताच चंदनझिरा पोलिसांचे पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले। घटनास्थळाचा पंचनामा करण्यात आला आणि तपासाला वेग देण्यात आला। घटनेचं गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी संशयित आरोपीचा शोध सुरू केला। पोलिसांच्या जलद तपासामुळे अवघ्या काही तासात संतोष लांडे याला जेरबंद करण्यात पोलिसांना यश आलंय। वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक किरण बिडवे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक सय्यद अफसर, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र ठाकूर, प्रशांत देशमुख, कृष्णा तंगे, राजेंद्र पवार, सागर खैरे यांच्यासह पोलिसांच्या पथकानं ही तातडीची कारवाई केली आहे। या प्रकरणाचा पुढील तपास चंदनझिरा पोलीस करीत असून हल्ल्यामागील नेमका घटनाक्रम आणि इतर बाबींचा तपास सुरू आहे। घटना गंभीर असली तरी पोलिसांनी दाखवलेली तत्परता आणि अवघ्या काही तासात केलेली कारवाई निश्चितच महत्त्वाची ठरली आहे। काल रात्री दिनांक 25/8/2026 रोजी 11:30 सुमारास झिरोपॉईंट इथं निखिल पवार याला एक धारदार शस्त्राने गंभीर जखमी करून त्याचा खून केला होता। आम्ही तात्काळ चंदनझिरा पोलिसांनी यात वरिष्ठांना माहिती दिली आणि माननीय SP साहेब, सिंधू सर, ॲडिशनल SP साळेसाहेब, DYSP कुलकर्णी साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही टीम स्थापन केली। त्या टीमने तात्काळ आरोपीचा शोध घेतला आणि त्याचं नाव निष्पन्न करून त्याला ताब्यात घेतलं। आरोपी याच्यात संतोष लांडे राहणार नागेवाडी याला आम्ही ताब्यात घेतल्यानंतर विचारपूस केली। त्यांनी सांगितलं की त्याच्या भाचीला या मयतने काहीतरी अपशब्द बोलला होता आणि त्याला राग येऊन त्याच्या धारदार शस्त्राने त्याचा खून केला असं त्याला सांगितलं होतं। सध्या गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालू आहे। आरोपी आमच्या ताब्यात आहे। इथं कोणत्या कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झालेला नाही। एकूण किती आरोपी आहे सर? सध्या तरी एक आरोपी आहे। AB न्यूज मराठी, विलास गायकवाड।